आणि यानंतर पुढची बातमी, अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे। भाजप खासदार सुजय विखेंनी मतदारसंघाचे दौरे वाढवलेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडनं अद्याप उमेदवार कोण असेल हे काही निश्चित नाहीये। भाजप खासदार सुजय विखेंच्या विरोधात कधी सुप्रिया सुळे तर कधी आमदार रोहित पवार यांच्या नावाची चर्चा होते। पण कर्जत जामखेडच्या लोकांनी आपल्याला जे प्रेम दिलंय त्यामुळे आपण पुन्हा विधानसभेचीच निवडणूक लढवू असं म्हणत नगर दक्षिण लोकसभा उमेदवार कोण असेल याची गोड बातमी लवकरच दिली जाईल असं सूचक वक्तव्य रोहित पवारांकडनं केलं जात आहे। सुप्रियाताई पण नसतील, मी पण नसेल, योग्य असा उमेदवार असेल, मी कर्जत जामखेडला काही आमदारकीला मी सोडणार नाही। लोकांनी इथल्या मला आशीर्वाद दिलेला आहे, लढायला शिकवलेलं आहे आणि हे ऋण मी न विसरता इथंच परत एकदा आमदारकीसाठी उभा राहणार आहे। लोकसभेच्या बाबतीत जो कुठला आमचा उमेदवार असेल तो नक्कीच निवडून येईल असाही विश्वास आहे। पण येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना गोड अशी बातमी नक्कीच मिळेल असं मी इथं नमूद करतो।